मूर्ख. नाही 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 ऐश्वर्या, या घरात पाळणा न हलू देण्यासाठी तू खूप मेहनत घेतलीस. इतकी वर्ष नीलला तू स्वतःपासून लांब ठेवलंस. कुलदैवतेचं दर्शन झालं नाही म्हणून सारंग आणि त्या मूर्ख मुलीमध्ये अंतर ठेवायला सांगितलंस. ह्या इडियट ताराला करिअरचं काहीतरी सांगून सोहमपासून लांब राहायला सांगितलं. पण शेवटी या अमृताने माती खाल्लीच. बिंडूक अमृताला हे सगळं करायची काय गरज होती? खरंच अमृता प्रेग्नेंट असेल का? नाही नाही, अमृता प्रेग्नेंट नाही होऊ शकत. कारण जर का ती प्रेग्नेंट झाली तर ती तिलोत्तमाची फेवरेट होईल आणि माझी या घरावरची सत्ता कमी होईल. नाही नाही, हे नाही होऊ शकत. मी हे नाही होऊ देऊ शकत. ज्या घरावर फक्त आणि फक्त माझीच सत्ता राहणार. वहिनी, तुम्ही एवढा अस्वस्थ का आहात? सावली, प्रेग्नन्सी टेस्ट म्हटलं की मला खूप अस्वस्थ व्हायला होतं. वहिनी, पण का घाबरताय तुम्ही? कारण मला भीती वाटते सावली. सुरुवातीला असं काय झालं की आनंदाच्या उत्साहाच्या भरात मी स्वतःच टेस्ट करायला जायचे. ती टेस्ट करायला जाताना त्या कल्पनेनेच इतका आनंद व्हायचा की मी आई होणार आहे. माझं बाळ या घरात येणार, सगळे आनंदी होणार आणि सगळ्यात महत्वाचं आईंना आनंद होणार. पण ती टेस्ट नेगेटिव्ह आल्यावर माझ्या ह्या सगळ्या स्वप्नांची राख होऊन जायची. नाही, आता परत तेच नाही. आणि मला आईंच्या नजरेत दिसायचं. टेस्ट करायला जातानाची नजर आणि टेस्ट करून आल्यावरची नजर मला कळते. आता नाही, आता त्या नजरेला सामोरं जायची ताकद नाहीये माझ्यात.